ओम श्री गुरुदेव दत्त दिगंबराय नम, श्रीपाद वल्लभाय नम, नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त. ओम श्री गणेशाय नमः. ओम नारदवाच प्रणम्य शिरसा देवं गुरुपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायुः कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुंड च एकदंत, द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकं लंबोदरं पंचम षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रताष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं गजाननं द्वादशैतानि नामानि सन्ध्यपठेन् नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लप्ते विद्यां, धनार्थी धनं, पुत्रार्थी लप्ते पुत्रान्, मोक्षार्थी लप्ते गतिं. जपेन गणपते स्तोत्रं शर्भिर्माशयः फलं लभेत. संवत्सरेण सिद्धिर्लप्तनात्र संशयः. अष्टभ्य ब्राह्मणेभ्यः लिखित्वा समर्पयेत्. तस्य विद्या भवेत् सर्वा गणेश प्रसादता. इति श्री नारद पुराणे संकटनाशनं नाम गणपति स्तोत्रं संपूर्णः. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बफलचारु भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. या कुन्देन्दुसाहार धवलाया शुभ्रवस्त्रावृता, या विनमण्डितकराया श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्दैवेहा सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निहाशेष जाड्यापः. ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती मातेशी आम्हासा निरोपदेशी, अनित्य शरीर तो जानसी, काय भरवसा जीवित्वाचा. अनित्याने शरीराने विभवो नेव शाश्वतः नित्यः. सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्म संग्रहः. एखादा असेल चिरंजीवी, त्याशी तुझी बुद्धी बरवी. अनित्य देह वैभव भावी, पुढे कोणा भरवसा. देह तो क्षणभंगुर, नाही राहिले कवन स्थिर. जोवरी दृढ शरीर, पुण्यमार्गे रहाटावे. जो मृत्यूशी जिंकिता, त्याने निश्चयावे शरीर नित्य. त्याशी तवोपदेश सत्य, म्हणे धर्म करीन पुढे. अहोरात्री आयुष्य उणे, अहो तसे क्षण क्षणे. करावा धर्म याची कारणे, पूर्ववयाशी परेसा. जैसा सूर्यरथ चाले, निमिष होता शीघ्र काळे. 22 सहस्र गाव पळे, तैसे आयुष्य क्षीण होय. अल्पोदकी जैसे मत्स्य, तैसा मनुष्य अल्पायुष. जोवरी प्राण सरस, धर्म करावा परेशी. पर्जन्य पडता वृक्षावरी, उदक राहे पर्णाग्री. स्थिर नवे निर्धारे, सवेची पडे भूमीवरी.
तेवी शरीर नवे स्थिर, जीवित जी यौवन साचार, जरा मरण निर्धार, केधवा पडे न कळेची, याचे कारणे देहासी, विश्वासो नये परेशी, मृत्यू असे देहासी, धर्म करावा तात्काळे, पिकले पान वृक्षा जैसे, लागले असे सूक्ष्म वसे, तैसेचे शरीर भरवसे, केधवा पडेल न कळेची, एखादा नर कलत्रासी, द्रव्य देता परेशी, दिवस गणना करे कैसे, तैसा यम रात्रंदिवस, आजैशा समस्त नद्या देखा, समुद्राशी घेऊन जाते उदका, परतो निनयती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते, आहो रात्री जाती पळोन, ऐशे निश्रय जानोन, पुण्य न करती जे जन, पशु समान परेसा, ज्या दिवशी पुण्य नाही, वृथा गेला देन पाहे, त्या यमा करुणा नाही, करावे पुण्य तत्काळी, पुत्रधारा धन गोधन, आयुष्य गृह येणे गुणे, जे जन्मानिती निश्रय म्हणून, ते पशु सम परेशी, जैशी सुसरी मनुष्याशी, बक्षती होय परेशी, तैसे या शरीराशी, वार्धक्य भक्षी परेसा, आया कारणे तरुणपणी, करावे पुण्य विद्वजनी, आम्हा का वर्जिशी जननी, काय बुद्धी बरवी असे, आज यमाचा से लयिष्ट, त्याने करावा हट्ट, अमरत्वे असे जो स्पष्ट, त्याने पुढे धर्म करणे, संसार म्हणजे स्वप्ना परी, जैसे पुष्प मोगरी, सवेची होय शुष्कवारी, तया परी देह जाना, जैसे विजू असे लवत, सवेची होय गुप्त, त्याची परी देह होत, स्थिर नवे परेसा, ऐसा नाना परिदेखा, बोधिता झाला जननी जनका, विस्मय वाटे सभा लोका, बाळक केवी ज्ञान सांगे, कोणी पुत्राचे वचन, माता कीर्तसे न म्हण, देवा निरूपिले ज्ञान, विनंती माझी परेशी, त्वा निरूपिले आम्हासी, पुत्र चौघे होतील कुशी, विश्वास नवे गा मानसी, कुलदैवता पुत्र राया, आजोवरी होये कसुत, त्वा राहावे समीपत, निरोपणे दी तोवरी सत्य, म्हणून विणवी ते वेळी, माझे वचन लंघुनी, जरी जाशील निघोनी, मी प्राण देन तत्क्षणी, हा निश्चय उधारा, पुत्र नव्हे त्वा माशी, आमचा कुलदैवत होशी, सत्य करी गा वचनाशी, बोला पुले दातारा, ऐकून मातेचे वचन, श्री गुरु बोलती हासोन, आमचा बोल सत्य जाण, तू हे वाक्य निर्धारी पा,
तू ते होताची पुत्र दोन्ही, निरोप द्यावा संतोषोनी. मग नराहे ऐक जननी, बोला पुले सत्य करी. संवत्सर एक तव घरी, राहे न माते निर्धारी. वासना पूर्वी न यावरी, मग मजाज्ञा देणे. ऐसे बोलून निगुती, राहिले श्री गुरु अति प्रीती. वेदाभ्यासे ख्याती केली शिष्य वर्गाशी, नगर लोक विस्मय करीती. नवल झाले ऐसे बोलती, बाळ पहा वर्षे साती. वेदचारी सांगतशी, विद्वज्जन विद्यार्थी. 3 वेळा पढो येती, सकळ शास्त्री जे म्हणविते. ते शिकावया, येणे परी त्या घरी. राहिले श्री गुरु प्रीती करी. माता झाले गरोदरी, महानंद करीतसे. नित्य पूजती पुत्राशी, देव मानून मानसी. निधान लादले का ध्याशी, काय सांगू संतोष त्यांचा. 9 मास होताची त्वरित, माता झाली प्रसूत. पुत्र झाले युग्मख्यात, अति सुंदर परेसा. पुत्र झाले उल्हास थोर, माता पित्या संतोष फार. आशीर्वचन निर्धार, असत्य नवे देवाचे. या कारणे गुरुवचन, सत्य माना हो जन. जैसे असेल अंतःकरण, तैसे होईल परेसा. ऐशा परिवर्ष एक, त्रिमासी झाले ते बाळक. खेळवी तसे माता एक, आले श्री गुरु त्या जवळी. जननी ऐकावे माझे वचना, झाली तव मन कामना. दोघे पुत्र निधाना, पूर्णायुषी जन्मले. अनेक होतील दोघे लेख, त्यानंतर कन्या एक. असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरेल तुमची जाना. आता माते निरोप द्यावे, जातो आम्ही स्वभावे. संतोष रूपी असावे, म्हणून निरोप घेती. संतोषोने माता पिता, चरणावरी ठेविती माता. स्वामी आमुची कुल देवता, अशक्य आम्ही बोलाया. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान, काय ओळखावे पूर्ण. माया मोहे वेष्टोण, आम्ही नेनो महिमा. माया प्रपंच वेष्टोनी, तुत्याम्ही सुत मनोनी. निष्ठुर बोलो एके क्षणी, क्षमा करणे स्वामिया. सहज भोजन शयना शयने, तुते गांजो कोळोनी. कडेन घेचे उचलोनी, क्षमा करणे स्वामिया. तारकामुचे वंशाशी, बापा तू अवतरलाशी. प्रदोष पूजा फळाशी, आली माते स्वामिया. आता काय गती, सांगा स्वामी श्री गुरुमूर्ती. यातायात न पावे वृत्ती, कृपा करे देवराया. संगरावरी जैशी गंगा, तो आळशावरी आली वेगा. पावन केले ममांगा, उभय कोळ 42. आम्हा ठेवशी कवणे परी, महाधुरंदर संसारी. तव दर्शन होय जरी, तरीच वाचो आत्मजा.
ऐकोनी माता पित्याचे वचन, श्री गुरु बोलती आपण. जे जे समय तुमचे मन, स्मरण करीला मुचे. स्मरण करिता तुम्हा जवळी, येईन मी तात्काळी. न करी चिंता वेळोवेळी, म्हणून भाक देतसे. अनेक कन्या पुत्र तिने, होतील एक भवानी. दैन्य नाही तव भुवनी, सदा श्रीमंत नांदाल. जन्मांतरेश्वराशी, पूजा केली प्रदोषी. याची महिमा आहे ऐशी, जन्मोजन्मी श्रियायुक्त. आय जन्मी सौख्यायक, देहाती परमलोक. पूजा करिता पिनाक, पुनर्जन्म नशिकी. त्वारा दिला शंकर, आम्हा करविला उतार. वासना पुरविली तुझी जर, आम्हाशी निरूप दे आता. पुन्हा दर्शन तुम्हाशी, होईल एका वर्षे तिशी. जाऊन बद्री वनाशी, सिद्ध दर्शन मी घेतो. निरूप घेऊन तये वेळा, श्री गुरु निघाले अवलीळा. नगर लोक येती सकळा, माता पिता बोलविती. म्हणती समस्त नर नारी, तपाशी निघाला ब्रह्मचारी. होईल पुरुषावतारी, मनुष्य देही दिसता हे. एक म्हणती पाहो नवल, तपाशी निघाला बाळ. माता पिता सकळ, निरोप देती कौतुके. कैशयांचे अंतःकरण, जैसा हो का पाषाण. मन करून निर्वाण, बोलविते पुत्राशी. एक म्हणती नवे बाळ, वंद्य जैसा जाश्वनिळ. अनुमान नसे निश्वळ, वेद कवी म्हणतसे. 7 वर्षाचे बाळ देखा, वेद म्हणतो अखिल शाखा. मनुष्य मात्र नवे लेखा, ऐशे बोलते साधुजन. ऐशे त्याला बोलून, करते साष्टांग नमन. नाना परे स्तोत्र वचन, करते झाले अवधारा. नमन करोनी सकळिक, आल्या पुले गृहांतिक. पुढे जाती जननी जनक, पुत्रा सवे बोलविता. निजरूप जननेशी, दाविता झाला मातेशी. श्रीपाद वल्लभ दत्तात्रयाशी, देखते झाले जनक जननी. त्रिमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर. निजरूपी कर्पूर गौर, पाहता नमी चरणाशी. जय जय जगद्गुरु. त्रिमूर्तीचा अवतारो, आमुचे पुण्य होते थोरो. म्हणून देखिले तुझे चरण. तू तारक विश्वासी, आम्हा उद्धरिले विशेषी. पुनर्दर्शन आम्हासी, द्यावे म्हणून नमस्कार करते. ऐसे म्हणून माता पिता, चरणावरी ठेविला माथा. आलिंगे ते श्री गुरुनाथा, स्नेह भावे करून या. संतोष माने श्री गुरुमूर्ती, आश्वासन केले अति प्रीती. पुनर्दर्शन हो निश्चिती, दीन म्हणती तै वेळी. ऐशी तया संभोखोनी, निरूप घेतला तै क्षणी. परतो निगेली जनक जननी, येती संतोषे मंदिरा. वरदमूर्ती गुरु राणा, निघाले जावया बद्री वना. पातले आनंदी कामना, वाराणसी क्षेत्रासी. अविमुक्ता वाराणसीपुरी, क्षेत्र थोर चराचरी. विश्वेश्वर उधारी, अनुपम्यासे त्रिभुवनी.
राहोनिया त्या स्थानी अनुष्ठान करते श्री गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी करते आत्माराम येणे परी त्या स्थानी क्वचित काळ क्रमोनी अष्टांग योगे करुणे तप करते परेसा तया काशी नगरात तपस्वी असते अनेक बहुत संन्यासी ती अवधूत तप करते अनुष्ठाने त्या माझे श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरे देखून या तामशिरी नवल करते मनात म्हणते पाहो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी कैसे वैराग्याचे उदरी ठसावले असेल निर्लप्त शरीर स्वार्थ नाही आशी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेशी मनी कर्णिके माझारी आयशी अमित स्तोत्र करीती सकळ संन्यासी दर्शन घेती वृद्ध होता एक यती नाम तया कृष्ण सरस्वती तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो देखो निया नयनी स्नेह भावे भावितसे म्हणे सकळ यतीश्वराशी न म्हणा नरो ब्रह्मचार्याशी अवतार पुरुष अति तापसी विश्ववंद्य दिसतसी वार्धक्यपणा मासी वंदिता भूषण सकळाशी विशेषाम्य संन्यासी मूर्ख जन निंदिती वय कुठे जाणोनी नमन करा हो तुम्ही म्हणे प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा या कारणे आम्ही अशी विनो परोपकाराशी संन्यास देता समस्ताशी मती स्थिर होईल लोकानुग्रह निमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्रे पतित पुनित होती परेसा या कारणे बाळकाशी विनू आम्ही विनयेशी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करो एक भावे म्हणून आले त्या जवळी विनविता ते मुनी सकळी ऐकतापसी स्तोम मावळी विनंती असे परेसा लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा लागे उद्धरणे पूजा घ्यावी आम्हा करी कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जन स्थापना करणार कवण भूमीवरीन दिसताती यज्ञदानं गवालभं संन्यासं पलपयेतृकं देवराच सुतोत्पत्तिं कलौ पंचम विवर्जयेत यज्ञदान गवालंबन संन्यास घेता अतिदूषण पल पैतृक घे भ्रातुरंगणा करू नये म्हणता ती करिता कलियुगात निषिद्ध बोलती जनसमस्त जनसमस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद संमत विख्यात पूर्वी ऐशे वर्तमानी निषिद्ध केले सकळ जनी शंकराचार्य व तरुणी स्थापना केली परेसा त्यावरी तुके दिवस
चालताला मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करिता ती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावया कृपा सागर म्हणती सकळ मुनीवर ऐकून त्यांची विनंती गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परेसा ऐशे म्हणती सिद्ध मुनी विनवी तसे नामकरणी संदेह होतो माझे मनी कृपामूर्ती गुरुराया म्हणते श्री जगद्गुरु या ते झाला नेक गुरु त्रिमूर्तीचा अवतारो कोण परी दिसतसे सिद्ध मने शिष्याशी सांगेन त्याची स्थिती कैशी पूर्वी रघुनाथाशी झाला वशिष्ठ जैसा की आठवा अवतार कृष्णाशी सांदीपनी गुरु परेशी अवतार होताची मानुषी तया परी राहटावे आया कारणे गुरुमूर्ती गुरु केला कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून त्यात मानिली शिष्य म्हणे सिद्धाशी स्वामी कथा निरूपिलाशी वृद्ध कृष्ण सरस्वतीशी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वर मिळवून तया दिदला बहुमान कृष्ण सरस्वती पूर्वी कोण कोण गुरुचे मूळ पीठ विस्तारून आम्हासी निरोपावे कृपेशी येणे माझे मानसी संतोष होय स्वामिया ऐशे शिष्ये विनविता सांगे सिद्ध विस्तारता मूळ पीठाध्यंता गुरु संतती परेसा पूर्वपीठ शंकरो त्यानंतर विष्णू गुरु त्यावरी चतुर्वक्रू गुरुपीठ अवधारी तदनंतर वशिष्ठ गुरु तेथून शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूची तया पासाव शुक जाण गौडपादाचार्य सगुण आचार्य गोविंद तया हुण पुढे आचार्य शंकर जाहले तेथून विश्वरूपवर्या पुढे ज्ञानबोध नगिरिया त्याचा शिष्य सिद्धगिरिया ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर नृसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरु संतती अवधारा मग त्यापासून विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परेसा त्याचा शिष्य मलियानंद देवतीर्थ सरस्वती वृद्ध तेथून सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळींचा होता संन्यास तेने विशेष मानती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगते झाले श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशी पुरी आख्याती झाली अति गहनी त्या वाराणसी भुवनी यती समस्त देखोनी सेवा करीती श्री गुरुची मग निघाले तेथुनी बहुशिष्य सवे घेऊनी उत्तर पथ बद्रीवनी अनंत तीर्थे पाहवया सव्य घालून मेरुषी तीर्थे नवखंड क्षितेशी सांगता विस्तार बहुवशी ऐक शिष्या नामकरणी
समसतीर्थे अवलोकिता सवे शिष्य येती बहुत भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागराशी सिद्ध म्हणे नामांकिता समसतीर्थे सांगता विस्तार होईल बहु कथा तावन मात्र सांगतो सकळ महिमा सांगावयाशी शक्ती कैची अम्माशी अनंतमय मात्रे मूर्तीशी गुरुचरित्र परेसा गंगा सागरा पासाव तटाक यात्रा करती देव प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले परेसा तया स्थानी असता गुरु आला एक दिजवरून माधव नामा विप्रथोरून श्री गुरुशी भेटला ब्रह्मज्ञान तयाशी उपदेश केला परेशी चतुर्थाश्रम त्याशी देते झाले परेसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ठेविती त्यावरी बहु प्रीती शिष्यामध्ये परेसा सिद्ध म्हणे नामकरणे शिष्य झाले बहुत गुणी अखिल यती नामकरणे पुढे विचारणे होईल गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू ऐकता होय महामानू लादते चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृत गुरुपरंपरा विख्यात सांगितला निश्चितार्थ द्वादश प्रश्नी श्रोत्याशी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्धनामधारक संवादे गुरु परंपरा कथन द्वादश प्रश्नं नाम द्वादशाध्याय गुणः ओम गुरुदेव दत्त।